कंडल गँग पण पाहिजे होती आमच्यासोबत आता. कंडल गँग मधले मित्र असले असते ना, मजा गेली असते. तू पण फिरलो असतो इकडे. गुड मॉर्निंग गाईस. आज मी आहे पुण्यामध्ये हडपसरला. तुम्हाला जसं लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं मी की माझी एक्झाम आहे हडपसरमध्ये आयॉनला. मी आता आलो एक्झाम साठी. माझ्यासोबत जीवन पण आहे. हे आपले बंधू आहे, आम्हाला काल घ्यायला आलते स्टॉप वरती. आमचा जो मित्र आहे अन्नू, तो आत्ता गेलेला आहे एक्झाम साठी. आमचा जो पेपर आहे तो आफ्टरनूनला आहे, त्याचा मॉर्निंगला होता. आता आम्ही सध्या हडपसरमध्ये फिरतोय. बघू पुढे आता कुठेतरी जाऊ मॉल वगैरेला. 3 hours later. आम्ही फिरतोय आता सध्या गार्डन मध्ये. इथे बाजूलाच गार्डन होतं. आमची एक्झाम आता 9 वाजले. एक्झाम आमची 12:30ला रिपोर्टिंग टायमिंग आहे. सकाळी अन्नूचे लवकर होते त्याच्यामुळे आलो होतो आम्ही. आम्हाला आता काय 2-3 तास आहे इथून. तर फिरतोय गार्डन मध्ये. इथून परत डीमार्ट वगैरे जाऊ, फिरू तिथं पण थोडं. आता सध्या आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि मग तुम्हाला पुढे भेटतो. तर आता आम्ही हडपसर मध्येच फिरतोय. आम्हाला काय इथं जवळपास काही स्पॉटच नव्हता. ऑनलाईन चेक केलं तर फक्त डीमार्ट आहे. आता डीमार्टला चालले आम्ही. इथून काय 1 किलोमीटर आहे. बोललो पायीच जाऊ. तसं वातावरण खूप चांगलं आहे सध्या. वातावरण पण मस्त आहे आणि आम्ही आता फिरतोय. आणि आम्ही आता नाश्ता केलाय दक्षिण देवगिरी म्हणून डोसाच्या दुकानावर. 1 नंबर डोसा होता. कधी तुम्ही आले ना हडपसरला तर एकदा व्हिजिट करा तिथं. बाकी या अशा ट्रक आहे का किती वेळच्या फिरूच लागले इथं. आता या गाडीची का 4वी-5वी चक्कर असत. कुठं जायचंय तुझ्याला? फिनिक्स दी मिलेनियस. आम्ही का 15 मिनिटापासून चालतो. ते अजून आलंच नाही ते लोकेशन तिथं जायचंय. ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये. हे गरज नाही. हे टाकून देऊ ना रेकॉर्डवर, स्पीड मध्ये टाकून देऊ. सिनेमॅटिक व्हिडिओ टाकून द्यावा तो. घरून फोन नाही आला आपल्या अजून काय. आम्ही काल रात्री इतके फोन आले घरून, कधी पोचले कधी नाही. आणि आता सकाळपासून एका जणाचा फोन आला नाही घरून की कुठे हे एक्झामचं काय झालं. आता काही काळजी नाही कोणाला. एकदा पोहोचल्यावर झालं. इथं आतमध्ये हा मस्त स्विमिंग पूल आहे. तुम्हाला दिसतोय का नाही माहिती नाही मला, पण मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं. हे बास्केटबॉल कोर्ट आहे आणि तिकडे त्या साईडला स्विमिंग पूल आहे. मग गेलो आतमध्ये तर दाखवू तुम्हाला, चालू असेल तर. नाही तर जाऊ आपण आपलं डीमार्टला. Turn left onto National Highway 65. फायनली जवळ आलोय आता. इथून गेलं का लेफ्ट साईडला झालं. आता सध्या आहे का आम्ही डीमार्ट शोधत इथे आलेलो आहे. APTC डिपोट. हे पण आहे, सही आहे. टँक तर सही आहे. काफी फिरतोय इथं. गोळीचा कागद फेकला. बाईक झाली असते. कोणता गोळीचा कागद फेकला. जीवन आजारी आहे ना, तर तो गोळी घेतोय. ऍसिडिटी वगैरे झाली आहे त्याला. मी कालपासून आल्यापासून रस्त्यावरती एखादी अशी स्पोर्ट्स कार, स्पोर्ट्स बाईक शोधतोय. जी पण दिसली ती कॅप्चर झाली नाही माझ्याकडून.
काल पोर्च बघितली, आज सकाळी मर्सिडीज बघितली, एक पण कॅप्चर नाही करतात. दाखवल कधी एखादी तरी दिसली ना, मी ब्लॉग मध्ये नक्की टाकेल एखादी स्पोर्ट्स कार. फायनली आता आम्ही एका डीमार्टला आलोय आणि काय ॲव्हेन्यू मॉल इथं आलोय सध्या. क्रोमा, बर्गर किंग वगैरे इथं दिसतंय. बघू आतमध्ये जाऊन काय काय आहे. आणि तुम्हाला कधी माझा व्हॉइस क्लिअर येत नसेल त्यासाठी सॉरी, कारण खूप ट्रॅफिक येते तर माझी आवाज नीट येत नसेल. मॉल तर सही आहे. आम्ही फिरतोय सध्या आतमध्ये. मग स्टुडिओ वगैरे इकडे. आपण जाऊ वरती पण एक्सप्लोर करू जागा. ब्लॉग चालू आहे मग घेणार मी हे पण. जेवायला वाटलं मी ब्लॉग बंद केलाय, ब्लॉग चालूच होता. ब्लॉग चालू असताना गाईज गिव्ह सम प्रायव्हसी. इथं पण आले तुम्ही, हो कोणी सांगितलं नाही. चला मग जाऊ बाहेर आता. मग तिथून क्रोमामध्ये जाऊ, नंतर जाऊ जुडिओला. आमची चंडाल गँग पण पाहिजे होती आमच्यासोबत. आत्ता चंडाल गँग मधले मित्र असले असते ना, मजा गेली असते. तू पण फिरलो असतं इकडे 2-3 दिवस. पण आता काय 2 दिवस आहे आपण इथे फिरू. जे जे जागा माझ्याकडे एक्सप्लोर होईल मी करेल, तर तुम्हाला दाखवेल तसं. आम्ही डीमार्टला येऊ बोललो, पण डीमार्ट मध्ये तर काही फिराणाच नाही. डीमार्ट खाली आहे आणि आम्ही वरतीच फिरतोय मॉलमध्ये. ते पाहते किती दूर चालले गेले मॉल सोडून. बघू, मला मम्मीचा असा कॉल आलता की तू उद्याला येऊन जाऊ म्हणून. परत बघू आता दादा मला जाऊ देते की नाही. थांबलो 1 दिवस एक्स्ट्रा, तर उद्याला अजून चांगल्या जागेवर जाऊ फिरायला. इथे रिलायन्स आहे आणि त्या साईडला खाली आहे का, तर स्क्रीनमुळे दिसत नसेल, त्या साईडला डीमार्ट लागेल. आणि मी आता जुडिओच्या वरती उभा आहे. आम्ही आता जुडिओच्या वरती उभा आहे आणि त्या साईडला आतमध्ये क्रोमा पण आहे. सगळं आसपासच आहे. आपल्याकडे दूर दूर जावं लागतं. मस्त डिझाईन बनवलेली आहे. सगळे शॉप्स बंद आहे कारण लवकर आलोय आम्ही वाटतं खूप. अजून एक वरचा फ्लोर आहे, तो फ्लोर पण बघू तिथे काय काय आहे. याच्यावरती पण फ्लोर आहे का? याच्यावरती पण फ्लोर आहे. पूर्ण मॉल रिकामा आहे, काहीच नाहीये इथे. वर कुठे जायचं? चला विचारून घेऊ ना. वरती रेस्टॉरंट आहे, बार्बिक्यू नेशन वगैरे आहे. वरती जायची तर इच्छा आहे ना, नाही कारण आत्ताच नाश्ता वगैरे गेला. आम्ही आता खाली जायचा रस्ता शोधतोय. हे वरती येते इथं, ते वरती जायचं, ते खाली यायचं कुठे काय माहिती. तसा मॉल तर मस्त आहे.
फक्त लोक कमी जास्त लवकर आलोय आम्ही. बंद होतं थोड्या वेळ. हा का स्टेअर्स बंद होऊन जातील कोणी लोक नसले तर. हा इथं सेन्सर असतो, इथं टच केले की चालू. कुठून फिरून एक टाइम तास परत फिरून खाली जायचंय. 3 hours later. बॅडमिंटन कोर्ट आहे ना. आता आम्ही आहे का परत सेंटरवर चाललोय, कारण आता आजले 11. आमचं 11:30चा रिपोर्टिंग टायमिंग आहे. आम्ही तिथं मॉल मध्ये जास्त वेळ काय फिरलो नाही, सगळं बंदच होतं कारण खूप लवकर आलोत आम्ही. आता अन्नूला बघतो, त्याचं एक्झाम कशी गेली त्याला विचारतो. आम्ही पण थोडी तयारी करतो. जास्त दूर नाहीये, 1 किलोमीटरच आहे इथून. इकडे काय जातात आलं नाही त्या साईडला. हा किती मस्त सोसायटी, जुनी सोसायटी एकदम. खूप बोर झालोय चालू आता. एकदाची एक्झाम झाली, घरी गेलं की मग आरामात झोपून जाऊ आपण. आता आम्ही एक्झाम सेंटरवर पोहोचलोय. अजून अनिकेत आला नाहीये. 10 मिनिटं 15 मिनिटात येईल तो. मग त्यानंतर आम्हाला आज जाणं आहे. गर्दी बा किती येते. वातावरण नुसतं पावसाचं झालंय. आता पाऊस येतो वाटतं. नाही आला तर चांगलंच आहे, आला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपल्याला खूप दूर जायचंय आता हडपसर मधून परत ओसरीकडे जायचंय.